भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसलेवरून सरकारवर गरजणाऱ्या राज ठाकरेंना त्यांचेच मित्र आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांनी टोला हाणलाय। एका खोक्याबाईचं काय घेऊन बसला, तिथे संपूर्ण विधानसभेत खोकेबाई बसलेत असा टोला राज ठाकरेंनी सरकारला लगावला आणि यावरून ज्यांना लोक निवडून देत नाहीत ते विधानसभेत न जाता विधान करण्याच्या कार्यक्रमात बसतात असं सणसणीत प्रत्युत्तर मंत्री आशिष शेलारांनी दिलंय। तर आपण कधी निवडून आलात का असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लगावलाय। खोक्याबाई काय घेऊन बसले, आपली विधानसभा भरली आहे। खोकेबाई करणे आतमध्ये मूळ विषय राहतात बाजूला, बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रकटून टाकले जात आहे। धन्यवाद। मला वाटतं की एखादं वाक्य आपलं अस्तित्व जाणून देण्यासाठी अशा पद्धतीने करणं आणि मग आपल्याकडे ध्यान आकर्षित करून घेणं हे आता महाराष्ट्रातल्या जनतेला पुरतं कळून चुकलेलं आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून दिलेले जनतेच्या समर्थनार्थ ज्यांनी काम केलं अशांना लोकांनी निवडून दिलेलं आहे। कुठल्याही पक्षाचा असेल, जे निवडून येता येत नाही, ज्यांना लोक निवडून देत नाही, ते विधानसभेत जाता विधान करण्याच्या कार्यक्रमात बसतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।